सो हॅलो गाईज, आजचा आपला व्लॉग आहे लेग डेचा. सो तुम्ही बघू शकता मी माझा वॉर्मअप स्टार्ट केला आहे. वॉर्मअप नंतर मी माझा फर्स्ट व्हेरिएशन स्क्वॉट्स हा परफॉर्म करणार आहे. सो लेट्स गो. सो गाईज, मी फर्स्ट सेटमध्ये घेतला होता 10 kgचा वेट आणि तुम्ही बघू शकता मी 10 kgच्या वेटने 10 रेपिटेशन परफॉर्म केलेत. सो गाईज, मी स्क्वॉटच्या सेकंड सेटला घेतला होता 15 kgचा वेट आणि मी ह्याच्यानी 8 रेपिटेशन्स परफॉर्म केले. सो गाईज, तुम्ही बघू शकता हा माझा थर्ड सेट होता स्क्वॉट्सचा आणि मी ह्याच्यामध्ये घेतला होता 25 kgचा वेट. सो गाईज, हा माझा फोर्थ आणि लास्ट सेट होता स्क्वॉट्सचा. ह्याच्यामध्ये मी घेतला होता 35 kgचा वेट आणि मी परफॉर्म केले 6 रेपिटेशन्स. सो गाईज, माझं सेकंड व्हेरिएशन होता ग्लूटसाठी आणि मी ग्लूटसाठी ट्रेन करायला घेतलं होतं हिप थ्रस्ट एक्सरसाइज. फर्स्ट वेट होता माझा 10 kg. सो गाईज, आता हा माझा आहे सेकंड सेट. सो तुम्ही बघू शकता सेकंड सेटमध्ये मी घेतला आहे 20 kgचा वेट आणि थर्ड सेटमध्ये मी 25 kg वेट ठेवलं होतं. सो तुम्ही बघू शकता ही एक्सरसाइज मी कशी परफॉर्म करतो आणि माझे तुम्ही रेपिटेशनसुद्धा बघू शकता. सो गाईज, मी थर्ड व्हेरिएशन घेतली होती लेग प्रेस. लेग प्रेसमध्ये मी फर्स्ट वेट घेतला होता 80 kgचा. सेकंड सेटमध्ये मी घेतला होता वेट 120 kg आणि थर्ड सेटमध्ये मी वेट घेतला आहे 180 kg. सो तुम्ही बघू शकता की मी एक्सरसाइज कशी परफॉर्म करतो आहे पूर्ण प्रॉपर फॉर्ममध्ये आणि माझे तुम्ही रेपिटेशन्स आणि व्हेरिएशन्स बघू शकता.
सो गाईज, हा होता माझा 4th व्हेरिएशन आणि तुम्ही बघू शकता मी ही एक्सरसाइज घेतली होती हॅमस्ट्रिंगसाठी, याला बोलतात लेग कर्ल्स. सो गाईज, मला ही मशीन थोडी हेवी फील होते, त्यामुळे मी कमी वेट घेतलं होतं आणि मी जास्त रेपिटेशन्स परफॉर्म करत होतो. सो तुम्ही बघू शकता पुढे की मी किती रेपिटेशन्स परफॉर्म केले आणि किती सेट केले. ॲक्च्युली मी 3 सेट्स केले होते. सो लेट्स गो. सो माझा लास्ट व्हेरिएशन होता काफ रेजेसचा. सो तुम्ही बघू शकता काफ रेजेस मी सीटेड काफ रेजेस मशीनवरती केले होते. ही एक्सरसाइज बेस्ट आहे आपल्या काफसाठी. याच्यामध्ये थोडंसं वेट टाकून आपण आपल्या मसल्सला चांगलं वर्क करू शकतो. सो तुम्ही बघू शकता पुढे. सो गाईज, आजचा वर्कआउट आपला संपलेला आहे. सो आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तोवर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. बाय बाय.